गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजच्या दिवसाची सुरुवात तर चांगली झाली आहे. मी तुळशीला जे काय बोलतात नवीन कोंब आले होते ते कापून त्यांना त्याच्यामध्येच टाकलं, त्याच्याने नवीन तुळस येते. इकडे मी जुबा केसरी करत होती मुगाच्या डाळीच्या बरोबर. त्यानंतर मला आवळा भेटलेला, मी ट्राय करत होते पण नाही झालं, ते माझ्याकडून फ्लिप नव्हतं होत. इकडे मी बनवायला घेतले आहेत नूडल्स. असं काय आणलं घरी आणि ते बनवत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवाला काही शांती नसते खरं बोललं तर. मी सगळ्या व्हेजिटेबल्स कट केल्या आणि सगळं बघितलं. पहिल्यांदा खाल्लं, मीठच कमी होतं, नाही आवडले. बाहेरचेच चांगले आहेत हे मी ॲग्री करते. नंतर कपडे एक सगळं व्यवस्थित करून नीट करायला घेतलेलं. त्यानंतर एवढी झोप आली ना, सगळे नूडल्स संपवले म्हणून, की मी झोपण्याच्या याच्यावर होती. तेवढ्यात लाईट गेली. गरमीमुळे हालत खराब म्हणून मी मस्त की ज्यूस पिला. त्याच्यानंतर विचार केला लाईट नाही म्हणून टाईमपास काहीतरी करावा म्हणून स्किन केअर करायला घेतलेली. इथे फक्त आणि फक्त हे तांदळाचं पीठ आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आहे. मी 10-15 मिनटं ठेवलं. याच्याने मला फक्त एवढं समजलं, जेव्हा मी काढलं ना माझी स्किन अशी टाईट फील होत होती. मला नाही माहिती ब्राईटनेस की काही, ह्याला तर कोरियन काहीतरी बोलतात ना, कोरियन स्किनसाठी. बघू ट्राय करून 2-3 वेळा अजून की याच्याने काही ग्लो होतं का. आणि काल जो मी आईस बनायला ठेवलेला तो शेवट त्याने आज माझा पचका नाही केला आहे खरं बोललं तर. आज तो व्यवस्थित झाला आहे, ह्याची मला वेगळीच खुशी होती. त्यानंतर मी रोल ऑन केलं, चेहरा धुवून घेतला मस्त की. थोडा का ना होईना चेहऱ्यावरती ग्लो तर आला आहे, हे तर कन्फर्म आहे. थोडा थोडा ग्लो आला. त्यानंतर इथे चिमण्यांची फाईट चालू होती. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता बघू लाईफमध्ये अजून काय घडतं. थँक्यू फॉर वॉचिंग.